पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलं, अंकुश काकडेंचा दावा. पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येण्याची शक्यता. पुण्यामध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही युतीची शक्यता नाही. बारामतीमध्ये उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुळेंची बैठक होणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणजे राजकीय विचार जुळणं नाही. 30 तारखेला संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी किती जागा लढणार हे कळेल, सुनील तटकरेंकडून स्पष्ट. पुण्यातील जिजाई बंगल्यावर अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली. काल युतीची चर्चा फिसकटली. आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण. ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच. भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागा वाटपाचा तिढा सुटेना. महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी. भाजप योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार. 30 तारखेपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. चांदीची 2.5 लाखांकडे झेप. चांदी 10,500 रुपयांनी तर सोनं 1,400 रुपयांनी महागलं. सोनं 1,38,300 रुपये तोळा तर चांदी 2,32,500 रुपयांवर. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली. हवा अतिवाईट श्रेणीमध्ये. AQI 195 वर पोहोचला. प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली. पारा घसरणार. नवीन वर्षाचं स्वागत थंडीच्या कडाक्यानं होणार. अनेक शहरांचं तापमान 10 ते 12 अंशांपर्यंत घसरलं.